जिल्हा परिषद मतदारसंघातील कवटेसार या गावामध्ये आलेले आहे. आपण जाणून घेऊया या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राहिली आहे. तरी माझं चिन्ह रिक्षा आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला सर्वांनी निवडून आणून द्यावे ही माझी विनंती. सुजाता सर्जेराव शिंदे आणि माझे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषदकडून कांबळे वहिनी, त्यांचं आहे चिन्ह रिक्षा आणि पंचायत समितीकडून तांदूळ पंचायत समितीकडून दीपाली वहिनी त्यांचा आहे हात. ह्या हात आणि रिक्षा या चिन्हावर प्रत्येकाने ह्या कवटेसारच्या लोकांनी एक एक शिक्का मारून त्यांना उमेदवारी निवडून आणावं एवढी मी इच्छा व्यक्त करते आणि 2 शब्द बोलून बंद करते. मी राजेंद्र दत्तात्रय कांबळे, राहणार दानवे जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ नंदिनीताई संदीप कांबळे या शेतकरी संघटनेच्या उमेदवार म्हणून उभा राहिलेले आहेत. तसेच पंचायत समितीसाठी दीपाली फुगले या पंचायत समितीसाठी उभा राहिले आहेत. यांचं चिन्ह आहे हात आणि नंदिनीताईंचं चिन्ह आहे रिक्षा. यांना आपण कवटेसार मतदारसंघातील प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढी मी त्यांना विनंती करतो. आज प्रचाराच्या निमित्तानं आज जिल्हा परिषदचे उमेदवार नंदिनी संदीप कांबळे यांचे चिन्ह रिक्षा आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार दीपाली सुनील यांचे चिन्ह आहे हात. या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सर्व घरोघरी जाऊन या दोन्ही चिन्हांचा प्रचार करून भरघोस मतांनी मतदान करावं हे गावात. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामार्फत दानवे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नंदिनी संदीप कांबळे या जिल्हा परिषद उमेदवार आणि दीपाली सुनील होगले या पंचायत समिती उमेदवार या ठिकाणी कवटेसारमध्ये प्रचार चालू आहे. कवटेसार वासियांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी प्रचंड इथं मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळत आहे आणि निश्चितपणाने त्यांना याला मताधिक्य या ठिकाणी मिळेल एवढं मी या ठिकाणी सांगतो. नमस्कार. मी माजी महिला बाल कल्याण समिती सभापती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी मी सभापती होते आणि आत्ता स्वाभिमानी पक्षाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी आपल्या नंदिनीताई संदीप कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि दीपाली सुनील होगले यांना पंचायत समितीसाठी उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मिळालेली आहे. तरी नंदिनीताईंचं चिन्ह रिक्षा आहे आणि दीपालीताईंचं चिन्ह हात आहे. यांना बहुमताने विजय करून निवडून द्यावं एवढीच विनंती करते. नमस्कार. दानवे जिल्हा परिषद मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार नंदिनी संदीप कांबळे व काँग्रेस आई पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपाली सुनील होगले या जिल्हा परिषद निवडणूक लढवित आहेत. तरी आज कवटेसारमध्ये प्रचार फेरी दरम्यान कवटेसारांना आमची अशी कळकळती विनंती असणार आहे. तुमच्या मनातला तुमच्या विचाराचा जर तुम्हाला जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य करायचे असतील तर स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नंदिनी कांबळे व काँग्रेसचे उमेदवार दीपाली सुनील होगले यांना कवटेसारमधील सर्वच ग्रामस्थ बंधू भगिनी व मतदारांनी भरघोसाच्या मतानं विजयी करावं व तुमच्या मताचं बहुमोल मत त्यांना द्यावं ही मी सर्व कवटेसार ग्रामस्थांना विनंती करतो. आज आमच्या कवटेसार गावामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या दानवे जिल्हा परिषद मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडी म्हणून समोर आलेले नंदिनी संदीप कांबळे आणि पंचायत समितीच्या राष्ट्रीय काँग्रेस महाआघाडीतून एकत्र आले दीपाली सुनील होगले या दोघेजण आज आपल्या कवटेसार गावामध्ये प्रचाराच्या निमित्तानं आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांना आमच्या कवटेसार गाववासियांच्या वतीनं भरघोस मतानं निवडून द्यायची आम्ही ग्वाही देतो.
हा प्रचार फेरी सुरू आहे. चांगल्या पद्धतीनं कामकाज करण्यासाठी सगळी मंडळी उपस्थित आहेत, त्यांचंही मी आभार मानतो. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.